नमस्कार, मी निलेश वेसावे, नंदुरबार जिल्ह्यातील युवा प्रशिक्षणार्थी। 4 तारखेच्या प्रशिक्षणार्थीच्या नियोजित मोर्चासाठी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे। माननीय माजी आमदार खासदार हरिभाऊ राठोड यांच्या निदर्शनात हा मुंबईचा महामोर्चा आयोजित करण्यात येत आहे। दिनांक 4/2/2025 रोजी ठीक 11 वाजता मुंबई येथे आझाद मैदानावर हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे। या मोर्चा संदर्भात माननीय अनुप चव्हाण सर यांच्याशी संपर्क साधून या मोर्चाची पूर्णपणे मी माहिती घेतली। ती माहिती अशी की या मोर्चाला संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हे समर्थन देणार आहे। तसेच आपल्या जिल्ह्यातील स्वजिम्मेदारी म्हणून सगळ्या प्रशिक्षणार्थींनी या मोर्चाला सहभागी व्हायला पाहिजे, अशा विषयावर चर्चा आम्ही अनुप चव्हाणांसोबत केली आणि जास्तीत जास्त संख्येने या मोर्चाला समर्थन देणे आहे, जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती दाखवणे आहे। जोपर्यंत आपले प्रशिक्षणार्थीचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत या मोर्चाला याच पद्धतीने सहभागी राहायचं आहे। 4 तारखेला मोर्चाचे नियोजन करायचं कारण हे की 4 तारखेला विधानसभाची बैठक असल्या कारणाने त्यावेळी संबंधित कार्यकारी मंत्री सुद्धा विधानसभेला उपस्थित राहणार आणि या मोर्चाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित जर आपण राहिलो मग अशी न्यूज संबंधित मंत्र्यांकडे पोहोचायला पाहिजे की हा खरोखर ही प्रशिक्षणार्थ्यांना गरज आहे आणि तो प्रश्न आपल्या 4 तारखेला सुद्धा सुटू शकतो। अशा विषयावर अनेक विषयावर आम्ही सरांसोबत चर्चा केली। म्हणून स्वजिम्मेदारीने आपण या मोर्चाला सहभागी राहायचं आहे आणि जास्तीत जास्त संख्येने आपल्याला तिथं उपस्थित राहायचं आहे। म्हणून मी राज्यातील प्रशिक्षणार्थींना व माझ्या स्वजिल्ह्यातील प्रशिक्षणार्थ्यांना, जसे आरोग्य डिपार्टमेंट असो की शिक्षण डिपार्टमेंट असो की इतर कोणतेही डिपार्टमेंट असो, सगळ्या प्रशिक्षणार्थींना विनंती करेल की 4 तारखेच्या या महामोर्चाला आपल्या बेरोजगारी मुक्त होण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण या मोर्चाला समर्थन दिलं पाहिजे, जास्तीत जास्त संख्येने समर्थन दिलं पाहिजे। म्हणून मी सगळ्या प्रशिक्षणार्थींना विनंती करेल की 4 तारखेच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी आजच आपला प्रवाह निश्चित करावा। जसे समजा लांबचे प्रवासी असणार त्यांनी ट्रेनचे रिझर्वेशन आजपासूनच करावं, जेणेकरून येण्याचा प्रवाह या मोर्चाला सहभागी होण्याचा प्रवाह तुमचा योग्य त्या पद्धतीने व्हायला पाहिजे। बाकी प्रवासी की गाड्याचे नियोजन असेल की इतर बसचं नियोजन असेल, या पद्धतीचं तुमचं नियोजन असेल तर रिझर्वेशन तुम्ही आजपासून तुमच्या जिल्ह्या नियोजनानुसार तुम्ही नियोजनाला लागा। आम्ही नंदुरबारचे प्रशिक्षणार्थी या मोर्चा संदर्भात समर्थन म्हणून आम्ही नियोजनाला लागलो आहे आणि आम्ही नंदुरबारकर पूर्ण प्रशिक्षणार्थी या मोर्चाला सहभागी होणार आहे। तसंच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांनी आपले प्रश्न सोडवण्यासाठी, आपल्याला न्याय मिळवण्यासाठी, बेरोजगारीतून मुक्त होण्यासाठी या मोर्चांना समर्थन द्या आणि सगळे सहभागी व्हा, अशी मी सगळ्या राज्यातील प्रशिक्षणार्थींना विनंती करेल। सगळ्यांना जय जोहार, जय महाराष्ट्र।